नमस्कार. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात युद्ध सुरू आहे. 13-14 दिवस होत आले. या युद्धाच्या सगळ्या बातम्या आपण महाराष्ट्रभरात सगळ्याच वर्तमानपत्रात आणि वृत्तवाहिन्यांमध्ये बघतोय. पण त्याच्यामुळे गॅस तुटवडा निर्माण झालेला आहे. मागचे 2-3 दिवस गॅस तुटवड्याच्या बातम्या बघतोय. LPG सिलेंडर मिळणं दुरापास्त होत चाललेलं आहे. कमी प्रमाणात LPG मिळतोय, त्यामुळे सिलेंडर्स आणि LPG गॅस याच्या दोन्हीवर परिणाम झालेला आहे. व्यावसायिक जो सिलेंडर आहे तो सुद्धा मिळत नाहीये. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये मग पर्याय शोधायला लागली लोक. आणि मग पर्याय काय तर लाकडाने चूल पेटवणे किंवा कोळशावर स्वयंपाक करणे किंवा इंडक्शन कुकर्स खरेदी करणे, इंडक्शन कुकटॉप्स खरेदी करणे. तर अशा सगळ्यामध्ये इंडक्शन्स खूप विकली जात आहेत. आता इंडक्शन्स कुकटॉपला खूप मागणी आली आहे. म्हणजे सध्या आपण शॉपिंगची जी वेगवेगळी साईट्स वापरतो सध्या, त्याच्यावर जाऊन इंडक्शन कुकटॉप सर्च केलं तर तुम्हाला तिथे करंटली नॉट अवेलेबल असं यायला लागलं आहे. म्हणजे सध्या तुम्हाला इंडक्शन कुकटॉप्स मिळणार नाहीत असं वेगवेगळ्या साईट्सवर बघायला मिळत आहे, शॉपिंग साईट्सवर. मूळ मुद्दा असा आहे की मग इंडक्शन कुकर्सची मागणी किती वाढलेली आहे, कुकटॉप्सची मागणी किती वाढलेली आहे आणि इंडक्शन कुकटॉपचे फायदे काय, तोटे काय, या सगळ्याविषयी आपण बोलूया. जसं LPG सिलेंडर चा तुटवडा जाणवायला लागला, 2-2, 3-3 दिवस रांगा लागतायत असं कळलं, तेव्हा अनेकांनी, ज्यांना परवडतंय त्यांनी इंडक्शन कुकटॉप्स घ्यायला सुरुवात केली. खूप मोठ्या मोठ्या संस्था, खूप मोठ्या मोठ्या हॉटेल्सनी तर इंडक्शन कुकटॉप्स लगेचच बुक करायला सुरुवात केली, जेणेकरून ते विजेवर चालतात आणि आपला जो व्यवसाय आहे, आपलं जे काम आहे, ज्याच्यात आपल्याला सिलेंडर लागतो पण मग सिलेंडर नाही तर मग कुकटॉप्सवर आपलं काम होईल, असा त्यातला हेतू. आता इंडक्शन म्हणजे काय तर इंडक्शन म्हणजे चुंबकीय विद्युत प्रवाहाच्या मदतीनं तिथं उष्णता निर्माण करायची आणि त्याचा वापर अन्न शिजवण्यासाठी करायचा. मग आता या इंडक्शन्समध्ये काय वापरलं जातं तर तांब्याच्या तारा वापरल्या जातात. तिथं चुंबकीय क्षेत्र निर्माण केलं जातं, विद्युत प्रवाह त्यात सोडला जातो आणि त्यानंतर त्या कुकटॉपला कधीही उष्णता आपल्याला लागत नाही, तर त्याच्यावर ठेवलेलं जे पातेलं असतं त्यातल्या अन्नात मात्र आपल्याला उष्णता जाणवते, म्हणजे त्यावर ते शिजतं. अशी ती यंत्रणा म्हणजे इंडक्शन. तर ही उष्णता जी आहे ती पातेल्यात निर्माण होते आणि कुकटॉपवर ती आपल्याला लागत नाही उष्णता. हे या इंडक्शनचं विशेष. जसे त्याचे काही फायदे आहेत तसे तोटे पण आहेत. आता जर इंडक्शन वापरायला सुरुवात केली तर आपल्याला वीज लागणार आहे, आपल्याला सिलेंडर लागणार नाही, गॅस लागणार नाही. पण त्याचे काही तोटे सुद्धा आहेत, ते अगदी किरकोळ आहेत पण ते समजून घेणं गरजेचं आहे. याच्या आधी सुद्धा अनेक जण इंडक्शन्स वापरतात. या इंडक्शनचे 4 तोटे असतात. त्यातला पहिला तोटा असा की जेव्हा आपण कुकटॉप करायला जातो, इंडक्शन खरेदी करायला जातो, तेव्हा या इंडक्शन कुकटॉपची किंमत जी आहे ती साधारणपणे 5-6 हजारापासून सुरुवात होते, ती अगदी 55 हजारांपर्यंत आहे. म्हणजेच पहिला तोटा किंवा पहिला दुष्परिणाम किंवा यातला पहिला ड्रॉबॅक असा की जेव्हा आपण पहिलीच खरेदी करतो तेव्हा ते आपल्याला खूप महाग मिळतात. म्हणजे पहिला जो आपला खर्च असतो तो इथेच वाढतो की इंडक्शन कुकटॉप महाग आहेत. त्याच्यानंतर दुसरा जो दुष्परिणाम आहे किंवा दुसरी जी गोष्ट आहे सांगण्यासारखी ती अशी की इंडक्शन्स जे बनवलेले असतात ते वेगवेगळ्या कंपन्यांचे बनवलेले असतात. 5,000चा आहे म्हणून तो खराब आहे आणि 55,000चा आहे तो म्हणून चांगला आहे, बेस्ट आहे असं नाही. तर कुठल्या कंपनीने तो कशा पद्धतीने बनवलेला आहे, तो कसं काम करतो आणि त्यात वेगवेगळ्या किती सुविधा दिल्या गेलेल्या आहेत यावर त्याची किंमत अवलंबून असते आणि त्या कंपनीच्या ब्रँडवर सुद्धा त्याची किंमत अवलंबून असते. त्यामुळे दुसरा जो मी मुद्दा म्हणत होते की कधी कधी इंडक्शन जर बंद पडले तर ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी थोडीशी आपल्याला कसरत करावी लागते. कधी कधी त्याचे पार्ट्स मिळत नाहीत, कधी कधी ते पुन्हा सुरू होत नाहीत, अशा वेळेला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. कधी कधी त्याचे पार्ट्स भारतामध्ये अवेलेबल नसतात आणि त्यावेळेला त्या कंपनीशी संपर्क साधून ते भारताबाहेरून मागून मग ते इंडक्शन्स पुन्हा सुरू होतात. असा दुसरा प्रश्न निर्माण होतो की जर ते नादुरुस्त झाले तर करायचं काय. तिसरा प्रश्न असा असतो की इंडक्शन कुकटॉप्सवर
काही ठराविकच भांडी वापरली जाऊ शकतात. सरसकट सगळी भांडी जी आपण आपल्या शेगडीवर वापरतो आणि ती चालतात सुद्धा, तसं इंडक्शन कुकटॉपवर चालत नाही. इंडक्शन कुकटॉप्सवर काही ठराविकच मटेरियल, काही ठराविकच भांडी चालतात. त्यामुळे तुम्ही इंडक्शन कुकटॉप घेतलात की त्याच्याबरोबर जर तुमच्याकडे तशी भांडी नसतील तर ती भांडी तुम्हाला विकत घ्यावी लागतात आणि त्याच भांड्यांचा तुम्हाला स्वयंपाकासाठी वापर करावा लागतो. आणि सगळ्यात महत्त्वाची चौथी गोष्ट ती म्हणजे सुरक्षितता आणि खबरदारी. सुरक्षितता आणि खबरदारी म्हणजे आता तुम्ही म्हणाल की इंडक्शनचा जो कुकटॉप आहे तो तर गरम होतच नाही, मग काय सुरक्षितता आणि काळजी? तर असं नाही आहे. विजेशी संबंधित असल्या कारणानं आपल्याला काळजी घ्यावी लागते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंडक्शन कुकटॉपवर कशा पद्धतीने स्वयंपाक करायचा किंवा त्याच्याशी जुळवून घेऊन कसं त्यावर स्वयंपाक करायचा, त्याचे इंडक्शन कुकटॉप कसा हाताळायचा, हे थोडंसं सांभाळून आणि समजून जर घेतलं तर ते खूप सोपं होऊ शकतं. ते हाताळायला सोपं आहे, त्याच वेळेला त्याची काळजीसुद्धा घ्यायला हवी. अनेकदा असं होतं की इंडक्शन आपल्याला थंड लागतोय आणि पटकन आपण पातेलं उचलायला जातो आणि त्यात तुम्ही काळजी घेतली नाही तर तुम्ही भाजू शकता, तुमचा हात भाजू शकतो. त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतात. सगळ्याच ज्या गृहिणी आहेत त्यांना इंडक्शनची सवय नसेल तर आत्ता त्यांना हा प्रश्न भेडसावू शकतो की आता गॅस तर मिळत नाही आहे, पटकन समोर इंडक्शन आला आहे आणि इंडक्शनवर जर स्वयंपाक करायचा आहे तोही पटापट करायचा आहे. तर अशा वेळेला काळजी घेणं गरजेचं आहे. घाई करू नका. आणि इंडक्शन सध्या त्याचा तुटवडा जाणवतोय. म्हणजे आजच अशी गोष्ट समोर आली की जिथे दुकानदारांकडून दिवसाला 2 इंडक्शन्स जात होते विकत, तेच आता 10-10, 12-12 इंडक्शन्स दिवसाला जात आहेत. म्हणजे किती फरक पडलेला आहे 2-3 दिवसांमध्ये हे आपल्या लक्षात येईल. आता इराणनं मात्र भारतीय ज्या नौका आहेत, भारतीय जी जहाजं आहेत त्यांना सामुद्रधुनी जी आहे हॉर्मुझची तिथून जायला परवानगी दिलेली आहे. जर भारतीय झेंडा असेल त्या जहाजावर तर त्याच्यावर हल्ला केला जाणार नाही असं इराणकडून स्पष्ट करण्यात आलंय. त्यामुळे आपण अशी आशा करूया की पुढच्या काही दिवसांमध्ये हा जो सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय ते सगळं कमी होईल आणि इंडक्शन आपल्याला घ्यावे लागणार नाहीत. तरी देखील जर तुम्ही इंडक्शन वापरत असाल, विकत घेत असाल तर काळजी घ्या, सावधानतेने कुकटॉपचा वापर करा. या संदर्भातल्या तुमच्या काही सूचना असतील किंवा तुमच्या काही कमेंट्स असतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा.